नमस्ते सर्व सोलफुल फॅमिलीला गीता कुलकर्णीचा खूप खूप मनापासून नमस्ते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम एवढे दिवस होत्या कुठे? खरं सांगू, तुमच्यासाठी काही नवीन शिकण्यासाठी किंवा काही नवीन वेगवेगळे सेमिनार्स घेण्यामध्ये मी थोडीशी बिझी होते. त्यामुळे मी तुम्हाला एवढे दिवस भेटू शकले नाही. त्याबद्दल खूप खूप सॉरी. आणि तुमच्या सर्वांचे मनापासून खूप धन्यवाद की तुम्ही मी भेटत नसूनसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या म्हणेन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही सर्वांनी ते व्यवस्थित बघितलेत वरच्यावरती व्हिडिओज आणि चांगला व्यवस्थित रिप्लाय दिलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक इथे सांगेन मी की ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे आपलं यूट्यूब चॅनल सोलफुल कनेक्शन्स विथ गीता, हे आपलं यूट्यूब चॅनल ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांना तर एक सॅल्यूट. पण जे सर्वप्रथम आलेले आहेत सगळेच, कोणी आत्ता आपल्यापैकी बरेच जण असे असतील की जे आत्ता पहिल्यांदाच आमच्या चॅनलला व्हिजिट करत आहेत, तर अशा सर्व प्रेक्षकांना मी नम्र विनंती करेन की आत्ताच्या आत्ता जाऊन तुम्ही ताबडतोब जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे चला तर मग आत्ताच आपण जाऊन लगेच सबस्क्राईबचं बटन दाबूया आणि त्याच्या बाजूला एक छोटासा बेल आयकॉन दिसतोय तुम्हाला, तर बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपलं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल. आता आज आपण घेऊन आलेलो आहोत 88 पोर्टलचं नवीन व्हिडिओ. 88 पोर्टल म्हणजे काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट 8 तारीख 8वा महिना, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्याबरोबर अवकाशात घडणारी जी काही वेगळ्या प्रकारची एक काय म्हणतो कॉस्मिक ऊर्जा असते, त्या कॉस्मिक ऊर्जेबद्दल आज मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. सिरियस आणि ओरियन आणि पृथ्वी हे 3 ग्रह एका सरळ रेषेत आल्यामुळे आणि त्यावेळेला सूर्य हा सिंह राशीत असल्यामुळे हे तिन्ही येणारे ग्रह पृथ्वी, सिरियस आणि ओरियन हे जे काही आहेत, हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत आल्यामुळे ब्रह्मांडात जी काही ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेचा इतका इफेक्ट असतो की तुम्ही जे काही आज मॅनिफेस्ट कराल ते संपूर्णपणे तुम्हाला प्राप्त होतं. आणि हे खरोखर होतं, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. तर आता ह्याच्या पुढे आज तुम्ही काय करणार आहात, तर 88 पोर्टल. सगळ्यात पहिली गोष्ट 8 जर आपण इंग्लिशमध्ये लिहिला तर ती इन्फिनिटी साईन होते. इन्फिनिटी म्हणजे काय की एक गोष्ट आपल्याकडून खाली ब्रह्मांडाकडून आपल्याकडे, वरून खाली आपल्याकडे येते आणि तीच परत वर जाते. तसंच दुसऱ्या वेळेला पण काय होतं की ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा किंवा शक्ती ही आपल्यामध्ये सामावते आणि तीच पुन्हा आपल्या कामासाठी जोर धरते. तर अशा प्रकारचा हा इन्फिनिटी साईन जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या खूप उपयोगाचा आहे. आणि इथे तर 2 इन्फिनिटी साईन्स आहेत, 88, हो की नाही? मग आजच्या या शक्तीचा वापर आपण खूप मनापासून करणार आहोत आणि ही शक्ती आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला एकच छोटीशी ॲक्टिव्हिटी मी देणार आहे आजपासून. प्रत्येकाचं ना असं एक मॅनिफेस्टेशन असतं की माझी तब्येत चांगली राहावी, मला एखादी एक्झाम पुढच्या वर्षी 88 पोर्टलपर्यंत क्लिअर करायची आहे, किंवा मला 1 करोड रुपये पुढच्या वर्षी 88 पोर्टलपर्यंत हवे आहेत, किंवा माझ्या फॅमिलीमधली रिलेशन्स खूप चांगली राहावीत. हे जे काही मॅनिफेस्टेशन असेल तर ते मॅनिफेस्टेशन ब्रह्मांडापर्यंत पोचायला आजच्या ऊर्जेचा खूप मोठा उपयोग होतो. त्यासाठी आपण 369 हे मेथड यूज करणार आहोत. आता 369 म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर 369 म्हणजे जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन आहे की समजा आता माझी तब्येत पुढील वर्षभरात चांगली राहिली पाहिजे, असं जर तुमचं वाक्य असेल तर ते वाक्य तुम्ही सकाळी उठल्या 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री झोपताना 9 वेळा अशा 3 स्लॉटमध्ये तुम्ही हे लिहू शकता.
आणि हे जे 369 मेथड आहे हे 21 ते 41 ह्या दिवसांमध्ये तुम्ही करू शकता. 21 दिवस म्हणजे कसं आहे ना की प्रत्येकाची तुमची ऊर्जा किती असते हे पण तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि तुमची ऊर्जा त्या ब्रह्मांडाशी किती कनेक्ट होते, म्हणजे तुमच्यामध्ये किती इगरली तुम्ही ती गोष्ट मागताय ब्रह्मांडाकडे, ही गोष्ट पण मॅटर करते. सो काय करायचं की तुम्ही खूप मनापासून जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट ब्रह्मांडाकडे मागताना मनामध्ये ब्रह्मांडाचे पहिल्यांदा आभार माना, ब्रह्मांडाला थँक्स म्हणा आणि लिहिताना ते वाक्य तुमच्या मनात आणा आणि ते वाक्य एकदा रफ लिहून बघा की आपण कसं. हां, आणि अजून एक गोष्ट म्हणजे की हे वाक्य लिहिताना ऑलवेज प्रेझेंट टेन्समध्ये किंवा म्हणजे पास्ट टेन्समध्ये लिहायचं नाही, कधीही भूतकाळामध्ये वाक्य लिहायचं नाही, प्रेझेंट टेन्समध्येच लिहायचं किंवा मला मिळतंय, मिळालं आहे अशा प्रकारे तुम्ही ते वाक्य लिहायचं. म्हणजे माझी हेल्थ असं जर तुम्ही टॉपिक घेतला तर त्याच्यावरती तुम्ही कसं लिहाल की पुढील वर्षभरात माझी तब्येत खूप छान प्रकारे डेव्हलप होतीये आणि मला आत्ता जे काही आजारपण आहे ते पुढील वर्षभरात नाहीसं झालेलं आहे असं तुम्ही जर म्हटलं, हे वाक्य जर लिहिलं तर हेच वाक्य सकाळी उठल्या 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा असं तुम्ही ते लिहिलं तर ह्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. नक्की करून बघा हा प्रयोग आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे किती. आता मी 21 आणि 41 हा जो तुम्हाला मगाशी सिक्वेन्स सांगितला तर तुम्ही ब्रह्मांडाशी किती प्रमाणात कनेक्ट होता त्याच्यावरती तुम्हाला 21 दिवस करायचं आहे की 41 दिवस. 41 हा मॅक्झिमम नंबर आहे. तुम्ही खूप म्हणजे पटकन काही वेळा काय होतं की आपल्याला सुरुवातीला जमत नाही, म्हणजे एकरूप होणं ब्रह्मांडाशी हे जमत नाही. बाजूला बेल वाजते, आपल्या घरात काहीतरी चालू असतं किंवा उठल्या आपण झोपेत असतो, अशी काही कारणं असू शकतात की जेणेकरून आपण ह्याच्याशी ब्रह्मांडाशी नाही जोडून घेऊ शकत. मग अशा वेळेला काय करा की तुमची एखादी खोली ठरवा, त्या खोलीमध्ये एकटे बसा, सरळ दार लॉक करून घ्या आणि ते तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. संपूर्ण जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी ब्रह्मांडाशी एकरूप होऊन ही जर गोष्ट केली तर ब्रह्मांड ती तुम्हाला मिळण्यास नक्की 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 मदत करेल, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. बघा करून प्रयत्न आणि मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा कसं वाटलं तुम्हाला. आणि हां, मात्र थोडेसे पेशन्स मात्र हवेत हां तुमच्याकडे. 41 दिवस म्हणजे काही लगेच खायची गोष्ट नाही. आणि तुम्ही म्हणाल की मी ब्रह्मांडाला आजच सांगितलं, मला उद्याच्या उद्या लगेच ती गोष्ट पाहिजे, तर कुठलीच गोष्ट शक्य होत नाही, नाही का. कुठलीही गोष्ट असू देत जगात आपल्याला थोडा म्हणजे साईंनी आमच्या सांगितलेलंच आहे, श्रद्धा आणि सबुरी. तुमची श्रद्धा पण तेवढीच पाहिजे त्या गोष्टीवरती आणि सबुरी पण तुमच्या मनात तेवढीच पाहिजे, तर तुम्हाला ती गोष्ट ब्रह्मांड मिळवून देण्यास मदत करेल. करून बघा नक्की प्रयत्न. धन्यवाद. हां, जायच्या आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्यापुढेही आता वेळच्या वेळी आपले सगळे व्हिडिओज येत राहतील आणि असा मी नक्की प्रयत्न करीन. मी कितीही बिझी असले तरी तुमच्यासाठी मी नक्की येऊन व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करीन. आता गणपती येत आहेत, रक्षाबंधन येत आहे, श्रावण महिना चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सण आपण सेलिब्रेट करतो आहे. या सगळ्या सणांसाठी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान पद्धतीने सगळे सण साजरे करा. दहीहंडी करताना मात्र जरा सांभाळून करा असं माझं तुम्हाला नम्र विनंती आहे आणि पुन्हा भेटूया लवकरच.